जय शंभूराज मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। बरेचशा जणांचा हा प्रॉब्लेम आहे की त्यांचं इंटरनेट आहे ते लवकर संपतं, त्यांचं 1.5 GB इंटरनेट असेल ते लगेच त्यांनी जी की इंस्टाग्राम रील्स पाहत असतील किंवा यूट्यूबवर कोणताही व्हिडिओ पाहत असतील तर इंटरनेट ऑटोमॅटिक आहे ते समाप्त होतो। दुसरी गोष्ट त्यांचं इंटरनेट आहे बिना वापरता सुद्धा तो लगेच समाप्त होतं। तर तुम्हाला मी सांगतो इंटरनेट आहे ते लवकर का संपतं हे सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो। जर असं जर होत असेल तुमचं ऑटोमॅटिक तुम्ही काही सुद्धा यूज करत नाही पण तुमचं इंटरनेट आहे ते लगेच संपत असेल तर तुम्हाला मी 2 सेटिंग सांगतो, ह्या सेटिंग करून घ्यायच्यात। दुसरी गोष्ट तुम्हाला सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलमध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची जसं की प्ले स्टोअर कोणत्यातरी आपण ॲप्लिकेशन इन्स्टॉल केले असतील ते ॲप्लिकेशन ऑटोमॅटिक अपडेट होत आहेत का नाही हे तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे। दुसरी गोष्ट आपल्या मोबाईलचं सॉफ्टवेअर अपडेट असतं, तुम्हाला माहिती आहे ते अपडेट जर ऑटोमॅटिक जर होत असेल तर तुमचं इंटरनेट आहे ते ऑटोमॅटिक संपणार आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं सगळ्यात पहिले तुम्हाला हे 2 माहिती करून घ्यायचं की आपलं जे काही ॲप्लिकेशन जे काही आहेत अपडेट ऑटोमॅटिक होत आहेत का। दुसरी गोष्ट मोबाईल आहे तो ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर जे की असतो अपडेट आलं ते ऑटोमॅटिक होतंय का बघायचं। त्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने पाहिजे सगळं काय डिटेल्स मी सांगतो, फक्त व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत नक्की पहा। चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर सबस्क्राइब नक्की करून घ्या। डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते आपण जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलो आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो बऱ्याचशा जणांचा प्रॉब्लेम काय असतो की त्यांचं जे की नेट असतं एखाद्याचं 1.5 GB असतं, एखाद्याचं 1 GB असतं किंवा 3 GB सुद्धा असतं पण त्यांचं इंटरनेट आहे ते ऑटोमॅटिक संपत असतं। ह्याचं मेन कारण काय असतं की तुमच्या मोबाईलमध्ये जे की प्ले स्टोअर आहे प्ले स्टोअरवर तुमच्या कोणतेही ॲप्लिकेशनचं नवीन अपडेट आलं जसं की फेसबुक म्हणा, इंस्टाग्राम म्हणा, यूट्यूबचं ते ऑटोमॅटिक अपडेट होतं। तर हे कशानं होतं काय होतं सगळं काय तुम्हाला सांगतो। ते तुम्हाला बंद करायचं, कशा पद्धतीने बंद करायचं काय सगळ्यात पहिले तुम्हाला काय प्ले स्टोअर ओपन करून घ्यायचा आहे। त्यानंतर येथे तुम्हाला जी की तुमचा लोगो दिसत असेल त्या लोगोवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला येथे काय करायचं आहे, येथे तुम्हाला दिसत असेल बघू शकता येथे मॅनेज ॲप्स अँड डिव्हाइसवर क्लिक करून येथून अपडेट्स अवेलेबल तुम्हाला बघू शकता येथे दिसेल। येथे क्लिक करून तुम्ही सगळ्यात पहिले तर माहिती करून घ्यायचं की आपल्या ॲप्लिकेशन जे की आहेत ऑटोमॅटिक अपडेट तर होत नाहीत, जसं की जेवढ्या अपडेट्स आले ते ऑटोमॅटिक जर इतक्या जर ॲप्लिकेशन अपडेट जर होत असल्या तर तुमचं इंटरनेट आहे ते संपणार आहे। हे कशा पद्धतीने बंद करायचं जर इथे ऑटोमॅटिक जर अपडेट्स होत असतील तर ॲप्लिकेशन त्यासाठी येथून बॅक यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला येथे काय करायचं आहे मॅनेजवर जर तुम्ही क्लिक केलं तर येथून हे ॲप्लिकेशनचं येणार आहे। त्यासाठी तुम्हाला करायचं आहे येथून बॅक येऊन प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे। फेरशी तुम्हाला सेटिंगचा इथे ऑप्शन भेटतो बघू शकता, सेटिंगचा ऑप्शन आहे ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। त्यानंतर येथे बघू शकता नेटवर्कचा एक ऑप्शन तुम्हाला बघू शकता येथे बघतो डेटा युजिंग डाउनलोडिंगचा तेव्हा क्लिक करून येथून ॲटो अपडेट्स ॲपचा ऑप्शन भेटतो। त्यानंतर येथे जर तुमचं बघू शकता अशा पद्धतीने इंटरफेस आला सगळ्यात पहिले काय अपडेट्स ॲप विथ वायफाय किंवा मोबाईल डाटा जर येथे जर तुमचं सिलेक्ट असेल तर ऑटोमॅटिक तुमच्या ॲप्लिकेशन आहे ते अपडेट्स होणार आहेत सगळ्या ॲप्लिकेशन ओके। जर समजा तुम्ही जर डोंट ॲटो अपडेट्स ॲपवर जर सिलेक्ट इथून केलं आणि ते वायफाय अपडेट जर इथून सिलेक्ट असेल तर म्हणजे अपडेट जी वायफायला कनेक्ट झाल्यानंतर ऑटोमॅटिक तुमच्या ॲप आहे ते अपडेट होणार। तर तुम्हाला सांगतो इथे का डोंट ॲटो अपडेट्स ॲप आहे ते तुम्हाला इथून अशा पद्धतीने सिलेक्ट करून घ्यायचं आहे। याने काय होणार आहे तुमच्या जे काही ॲप्लिकेशन असतील जोपर्यंत तुम्ही अपडेट करत नाही तोपर्यंत अपडेट होणार आहे, याने सुद्धा तुमचं इंटरनेट आहे ते वाचणार आहे। दुसरी गोष्ट काय करायचं आहे मोबाईलच्या सेटिंगमध्ये जायचं आहे आणि येथून तुमच्या मोबाईलचं जे की मोबाईलमध्ये एखादं सॉफ्टवेअर अपडेट जसं की इथे सॉफ्टवेअर अपडेटचं ऑप्शन आहे जेव्हा जर क्लिक केलं तर येथून तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे की येथून आपलं जे की मोबाईल सॉफ्टवेअर अपडेट आहे ते इथून जे की डाउनलोडसुद्धा होतं आहे का नाही ते माहिती करून घ्या, ऑटोमॅटिक डाउनलोड होत आहे का नाही ते सगळ्यात पहिले माहिती करून घ्या। डाउनलोड होत असेल तर इथून पॉज करू शकता ओके। दुसरी गोष्ट आता तुम्हाला सांगतो काही सेटिंग्स करायचे त्या सगळ्यात पहिले तर तुम्हाला समजून घ्यायच्यात। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो कशा पद्धतीतून तुम्ही जी काय तुम्ही जर इंस्टाग्राम जर जास्त प्रमाणात यूज करत असाल किंवा यूट्यूब जर यूज करत असाल तर तुमचा हमखास इंटरनेट आहे ते संपणार आहे। तर ह्या 2 ज्या सेटिंग्स करायच्या आहेत ते तुम्हाला यूट्यूब आणि इंस्टाग्राममध्येच करायचे आहेत, कारण की तुम्हाला सांगतो यूट्यूब आणि इंस्टाग्रामच जास्त प्रमाणात लोक यूज करतात। त्यासाठी काय करायचं इंस्टाग्राम ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर तुमच्या प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे। येथे क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला 3 लाईन्स दिसत असतील बघू शकता इथे 3 लाईन्स आहेत, या 3 लाईन्सवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला सर्च बारमध्ये जायचं आहे। फक्त तुम्हाला डाटा जर अशा पद्धतीने सर्च केलं तर बघू शकता येथे तुम्ही डाटा किंवा येथून तुम्हाला सांगतो ते बघू शकता डाटा नुसतं तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला बघू शकता आता मी इथून डाटा जी काही सर्च केलं त्यानंतर डाटा युजेस अँड मीडिया क्वालिटीचा इथे तुम्हाला ऑप्शन भेटतो बघू शकता तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। क्लिक केल्यानंतर डाटा सेव्हिंगचा हा जो काही ऑप्शन जर तुमचा इथून बंद असेल तर याला ऑन करून घ्यायचा आहे। याने तुमचं इंटरनेट आहे ते दिवसभर जर तुम्ही इंस्टाग्राम जरी यूज केलं तर तुमचं इंटरनेट आहे ते संपणार नाही ओके। ह्याला सगळ्यात पहिले तर ही सेटिंग इंस्टाग्राममध्ये तुम्हाला करून घ्यायचं कारण की तुम्ही इंस्टाग्रामच 99% रील्स जी की पाहण्यासाठी यूज करता त्यामुळे तुमचं जे की इंटरनेट आहे ते संपतं। त्यासाठी तुम्हाला हे जी की सेटिंग आहे ते तुम्हाला इथून जे की ऑन करून घ्यायचं आहे। दुसरी गोष्ट यूट्यूबसाठी तुम्हाला सांगतो यूट्यूब ओपन करून घ्यायचं आहे। यूट्यूब ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं इथे प्रोफाईलच्या लोगोवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। इथे सेटिंगमध्ये जायचं आहे। सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला येथून तुम्हाला डाटाचा एक ऑप्शन भेटतो जसं की इथे खाली स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर इथे तुम्हाला बघू शकता
जो की डाटाचा ऑप्शन असतो, जसं की इथेच तुम्हाला भेटून जाईल, कारण की ह्याच्या सेटिंग्स जास्त असतात यूट्यूबच्या. जर इथे खाली स्क्रोल डाऊन करत गेला, डाटा सेव्हिंगचा हा ऑप्शन आहे, बघू शकता इथे हा ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून डाटा सेव्हिंग मोड जो की इथे तुम्हाला दिसत असेल, हा जो की ऑप्शन जर तुमचा बंद असेल तर ह्या ऑप्शनला ऑन करून घ्यायचा. ह्या ऑप्शनला ऑन केल्याने सुद्धा तुमचं यूट्यूबवर तुम्ही किती जरी व्हिडिओज पाहिले किंवा कोणत्याही गोष्टी जर पाहिल्या तर तुमचं इंटरनेट आहे ते लवकर संपणार नाही. ह्या तुम्हाला सगळ्यात पहिले तरी गोष्टी समजून घ्यायच्या आणि हे सेटिंग 2 नक्की तुम्ही ऑन करून घ्या. कारण की भारतात कसं असतं, एक तर तुम्ही इंस्टाग्राम यूज करता, दुसरी गोष्ट तुम्ही यूट्यूब तरी यूज करता. ह्या 2च गोष्टी तुम्ही यूज करत असतात आणि ह्या 2 गोष्टी जर यूज करत असाल तर सगळ्यात पहिले तरी ही सेटिंग तुम्ही ऑन करून घ्या. ऑन केल्याने तुमचं इंटरनेट आहे ते संपणार नाही, कारण की इंस्टाग्रामसुद्धा तिथे डाटा जास्त प्रमाणात यूज केला जातो आणि यूट्यूबवरसुद्धा यूज केला जातो. ओके, ह्या 2 सेटिंग नक्की तुम्ही ऑन करून घ्या. व्हिडिओ इम्पॉर्टंट वाटला असेल तर शेअर नक्की करा आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम आला असेल तर कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता. तर चला आपण भेटू उद्याची एक नवीन इंटरेस्ट